राम राम मंडळी, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आज बनवतोय अरे किडा जर्मनीचा डान्स. जर्मनी हे बघा, व्लॉग सुरू करायचे होते, टेन्शन नको घेऊ. आपल्याकडे कसे छोटे छोटे डान्स असतात, यांच्याकडे एवढा मोठा डान्स. चला तर त्या डान्सचं जाऊ द्या. आज करतोय आम्ही फूड व्लॉग. आज बायको बनवते माझ्यासाठी व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन. येस, ऍक्च्युली आज सॅटर्डे होता म्हणून आम्ही किराणा आणायला गेलो. तो आम्हाला खूप छान छान भाजीपाला मिळालाय, त्याच्यामुळे आम्ही बनवणार. नाही खायचं काय मी तुला करणार सगळी मदत. किसून देतो मी तुला. काय काय लागतं आपल्याला ते सांग. मी काही शेफ नाही, मी सुद्धा व्हिडिओ बघूनच बनवते. तर आपण व्हिडिओ बघता बघता बनवूया. येस, आणि त्या व्हिडिओ मध्ये आणि मी बनवेल, तुम्ही माझा व्हिडिओ बघा. ठीक आहे, चालेल. आणि मग कटिंग करायचं काम तू करशील का मी करू? किसून द्यायचे सगळे काम तू कर. अरे यार बरं ठीक आहे, चल किसून देईल, पण बाकी त्याच्यानंतर नाही बरं का? नाही, त्याच्यानंतर तू माझे व्हिडिओ काढ. ठीक आहे, हिचा व्हिडिओ काढू आज आपण. तर सुरू करूया आजचा व्लॉग. आणि ह्या व्लॉग मध्ये आपण करणार आहे मंचुरियन. चलो किचन में जाते. ओहो, ड्रेस घातलाय. ड्रेस फर्स्ट थिंग फर्स्ट. कुकिंगचा ड्रेस. शेफ, मास्टर शेफ. नो नॉट मास्टर शेफ. ओके, चला आता काय पुढचं काम? हे काय करते? मी हे आलं आणि लसूण आपल्याला त्या मंचुरियन बॉल्स मध्ये पण लागणार आहे, ग्रेव्ही मध्ये पण लागणार आहे, म्हणून खूप सारं मी एकदमच मिक्सर करून ठेवते. ओके, आता माझं काम जो कॅमेराच्या मागे तो किसून देणार आहे मला कोबी, गाजर, कॅप्सिकम आणि स्प्रिंग ओनियन. ओके, झालं नाही? किती वेळ अजून? झालं. हे बघ, हे आता बाकी खूप हार्ड आहे. एवढ्या मध्ये आपलं काम होऊन जाणार. तर दोघांसाठी खूप सारी मेहनत केली मी. मला खायचे व्हेज मंचुरियन. तर बघू आता, बाकीचं काम बायकोचं आहे. माझी एवढीच बोली होती. येस, धन्यवाद. म्हणजे आभारी आहे. चला. वाव, काय छान दिसतंय किसलेला आयटम. मी किसलाय ना म्हणून छान दिसतोय. आता त्याच्यात थोडस आलं आणि त्याची पेस्ट. तर मी ही रेसिपी फॉलो करते आहे माझ्या फेवरेट शेफची, जो आहे संजोत कीर. फूड लॅब त्याचं चॅनलचं नाव आहे. मला तो खूप आवडतो. मी त्याची रेसिपी फॉलो करते. आणि तुम्हाला जर चिकनच्या इझी रेसिपीज आणि हेल्दी स्नॅक्स आणि अशा काही स्नॅक्स आयटमची रेसिपी फॉलो करायची असेल तर माझ्या वहिनींचं चॅनल आहे पिंच ऑफ सॉल्ट. तर त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा. नम्रता मोरे. पिंच ऑफ सॉल्ट आपलं घरचं चॅनल आहे. येस, नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यावर ही रेसिपी नव्हती म्हणून मी फूडला घेतलाय, नाही तर माझा फर्स्ट ऑप्शन तोच चॅनल. आम्ही पिंच ऑफ सॉल्टच फॉलो करतो. ठीक आहे, चला. बायको, हात लवकर चालवा. तुम्ही नुसते व्हिडिओ बघताय. फास्ट फॉरवर्ड मध्ये घ्या व्हिडिओ. आवरा. अच्छी चीजों के लिए वक्त लगता है साहब. ठीक आहे. तो जरा अरे सबर करो. भूक लागली, लवकर आवर. चला. धनिया ठीक आहे. आता आलं लसूण टाकलं. याच्यात टाकूया मीठ. ओके, कोथिंबीर आणि पेपर तुमच्या ह्याच्यानुसार, टेस्टनुसार. आणि मग टाकूया थोडासा सोया सॉस. एकदम हलका, कारण ग्रेव्हीच पण येणार आहे. मजे बहुत मजे. वा. आणि ह्याच्यात टाकूया आपण शेजवान चटणी. दॅट इज द शेजवान चटणी. आता काढून ठेवली तू बाहेर? सापडली का? चिंग्स शेजवान चटणी. आपल्याकडे चिली सॉस नाही म्हणून मी त्याचा रिप्लेसमेंट काढलाय. ओके. सगळीकडे नवरा लागतो का तुला? बघू आता आज बायकोकडनं उघडलं जातं का नाही ढक्कन. लगेच लाईव्ह दाखवतो मी, लाईव्ह प्रेक्षकांना. अब तो खुलना पडेगा. लागून जाईल हाताला. दे इकडं, पकड. उघडू जल्दी निकाल, कल सुबह पनवेल निकालना है भाई. धन्यवाद. आईला काय राव, तेवढं जोर नाही ना माझ्या अंगात. मग तोंडात बरं जोर आहे.
बडबड 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 करायला जागा मागताय. हे असं आहे बायकोचं काम. पहा तुम्हीच जर्मनीला राहा, नाही तर नाशिकला राहा, नाही तर इंडियाला राहा, कुठे पण राहिलं तर सारखंच टाकला आहे. शेजवान लाल लाल चिली आणि एंडला आहे टाकलेलं थोडस बटर 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 बटर. अरे मेन तर राहिलं काय? आता हे तर सगळं हे झालं. अरे काय राव, अब इसमें पड़ेगा क्या पड़ेगा भैया इसमें? इसके आगे क्या आएगा भैया इसमें? थोडासा मैदा. मैदा. मैदा कमी टाका थोडासा. मैदा आहे बाइंडिंग एजंट आणि ह्याच्यात पडेल कॉर्नफ्लावर. हा इकडचा आहे कॉर्नफ्लावर, ते क्रिस्पी करण्यासाठी. ओके कुरकुरीत. चला करा लवकर लवकर. होय 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 मजा मजा. पहिल्या झाडीचा एक मोमो दे ना मला. एक मंचुरियन दे ना मला भैया. वो एक ड्राई मंचुरियन दो ना. दो ना हाथ में भैया जल्दी. भैया बहुत भूख लगी. सेकंड राउंड करना है क्रिस्पी के लिए, उसको डबल फ्राई करना है. नहीं हमको ये पहला वाला देखना दो. लग तो बहुत खूबसूरत रहा है भैया. कुछ कुशित भी हुआ है भैया. खा के देखता हूँ. मस्त. आता मंचुरियन बॉल्स अर्धे झाले, अर्धे म्हणजे एकदा झाले. परत क्रिस्पी करण्यासाठी आपण हाय फ्लेमवर परत करू. तर मी साईड बाय साईड सॉस बनवायला ऑलरेडी घेतला होता. तर त्याच्यात काय नाही, त्याच्यात मी तेल टाकलंय, आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, मोठा चिरलेला कांदा आणि मोठा चिरलेला कॅप्सिकम फ्राय करून घेतला. त्याच्यात आपण मीठ टाकू. थोडंसं पाणी टाकलंय कारण आम्हाला ग्रेव्ही पाहिजे, थोडीशी ग्रेव्ही. यो जबरी. आणि त्याच्यावर मीठ, थोडंसं पेपर, आणि त्याच्यात जाईल आता मेन इन्ग्रेडियंट सोया सॉस. जबरी. थोडा टाकायचा, खूप टाकला चिली तर होतं. चिली सॉस टाकायचा आहे, शेवटी टाकणार. ओके चालते. डन डन डन. याला थिक करण्यासाठी आपण याच्यात कॉर्नस्टार्च टाकणार आहे, म्हणजे थिक ग्रेव्ही होते. आणि ते अजिनोमोटो नाही टाकलं? नाही ओके ठीक आहे. तर आता चाललाय आपला फायनल टच. आणि काय बनवते आता लास्ट झालेला आहे सॉस. आता हा सॉस थिक करण्यासाठी मी थोडंसं पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड केलं आणि ते टाकत तो थिक होईपर्यंत कुक केला चांगला, कारण फक्त टेस्ट नकोला म्हणून. ओके. आपलं सॉस रेडी आहे. आता फक्त आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे मंचुरियन. डिंक चिक्का डिंक चिक्का डिंक चिक्का. हळू टाक. कोणी बस ना ग्रेव्हीला. एक मी मला खातो. आणि त्याच्यावरून टाकायचा आहे खूप सारा धनिया आणि स्प्रिंग ऑनियन. जुळे याली याले आता स्प्रिंग ऑनियन. ते कसं आहे काय आहे त्याचं. आणि मग त्याला मस्त हळूच मिक्स करायचं. खूप वेळ मिक्स नाही करायचं, नाही तर ते सगळे सॉगी होऊन जातील बॉल. क्रिस्पी नाही राहणार. जास्त वेळ नाही ठेवायचे मग. नाही, सगळे बॉल फक्त तो सॉस मध्ये कव्हर होईल तितकंच त्याला स्टर करायचंय. वाव दिसतं तर भारी. आपला इंडियन टच दिसतोय ना. इंडियन टच काय म्हणजे आपल्या गाड्यावरती नाही का भैया, चायनीज वाले भैया मस्त बनव, तिखा बनव थोडा भैया. आता हे करूया डिश मध्ये. तर चला डिश रेडी. गॅस करा बंद. जानदार जबरदस्त जिंदाबाद. ग्रेव्ही इसके ऊपर से तोंडाला पाणी सुटलं. खरंच मजाक नाही. आता मी खातो मस्त वेगळी आणि तुम्हाला सांगतो मी कसं टेस्ट झालं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला थँक्यू. वेलकम. खाऊन झाल्यावरती कसं लागतं त्याच्यावरती डिपेंड आहे. चला बाई तोडतो आता मी. तोडतो पहिला घास. तुला खायचं नाही खात. खरंच की बळच नाही. खरंच झालंय. तो एकदम चायनीजच्या गाड्यावरती जसं भेटतो ना ते आता मी खाईल तेव्हा खरं कळेल. नाही चांगला आलाय चांगला आलाय. चलो मग आता थँक्यू बायको. येस चला हॅपी वीकेंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र. करा कष्ट, राहा दष्ट बुष्ट खाऊन. एन्जॉय करा. खा प्या मजा करा.